उपासना ट्रस्टचा हा 5वा वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही पेंडाखळे गावामध्ये हा कॅम्प 3 दिवस करतो आणि ह्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी ही जी माहिती दिली जाते लोकांना, तर ते ह्या सर्व क्षेत्रातले डॉक्टर एकत्र येतात आणि ते सर्व क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांचं परीक्षणाप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि मुख्य म्हणजे जेव्हा पेशंट येतात तेव्हा हे खूप गावातनं आलेले असतात, त्यामुळे आमचं हे अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे त्यांना आम्ही खाण्यापिण्याची सोय करतो आणि औषधांची सोय करतो आणि औषधं मोफत दिली जातात आणि त्यांना सोनोग्राफी केली जाते त्यांची. याशिवाय CT स्कॅन आता नवीन सुरू केलेलं आहे आणि ECG बाकीचे पॅथॉलॉजिकल तपासणी वगैरे अशा पद्धतीने केलं जातं आणि सर्व प्रकारचं स्क्रीनिंग होतं. म्हणजे जर पेशंट जनरल OPDला आला तर त्याच्या दाताची चिकित्सा होते, तसेच त्याला ह्याची मेडिसिन म्हणजे काही समजा हार्ट प्रॉब्लेम असेल त्याची चिकित्सा होते, गरोदरपणीची चिकित्सा होते, गरोदर प्रसूतीच्या वेळच्या काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. तसंच स्त्रीरोगतज्ञ म्हणून आम्ही आमचं काम, जर एखाद्या पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर असेल, कारण मागच्या वर्षी आम्हाला 6 केसेस तशा सापडल्या होत्या आणि त्यांना बरोबर ट्रीटमेंट दिली गेली की नाही हे पाहिलं होतं. तसंच जर समजा त्या मुलांना म्हणजे जर काही गरोदरपणी काही प्रॉब्लेम होत असेल तर व्यवस्थित कुठच्या हॉस्पिटलला जायचं त्याच्याबाबत मार्गदर्शन केलं जातं. इथे मी आता गेले 3 ते 4 वर्ष इथे अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे येतोय, आणखीन लहान मुलं बघतोय. आता यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे आता ॲनिमिया आणखीन जे जंताचे जे रोग होते ते आता हळूहळू कमी होत चाललेत. त्यांना नेल कटर वगैरे देऊन सुद्धा त्यांना आम्ही समजावून सांगतोय की तुम्ही नखं कापा वगैरे, ते पण आता त्यांना हळूहळू समजायला लागलं आहे. जे खरुजेचे रोग होते ते पण आता हळूहळू कमी व्हायला लागले. जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो होतो तेव्हा खूप खर्जेचे पेशंट, नंतर बायोडर्मा आम्ही ज्याला म्हणतो ते तसे पेशंट खूप होते, पण आता त्यामानाने आता बरेचसे कमी पेशंट दिसायला लागलेले आहेत. परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या आध्यात्मिक कार्यात सहभागी असलेल्या हजारो भक्तगणांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या 203 गावांमधील 65,000 माणसांना सकाळ संध्याकाळचं 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता इत्यादी सर्व काही मोफत पुरवलं. लोकसेवेची ही गंगा भारतवर्षात पुढे नेणाऱ्यांमध्ये परमपूज्य बापूजींच्या शिष्य संप्रदायांचा क्रमांक अग्रेसर आहे. त्यांच्या या सेवेची गंगा यापुढेही वाढत्या प्रमाणात सर्वत्र वाढत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम कृपा सिंधु श्री साईनाथाय नमः. 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 ओम कृपा सिंधु श्री साईनाथ.